महायुद्धाच्या 27व्या दिवशीही हल्ले सुरूच. हिजबुल्लाहचा तेल अवीववर हल्ला तर इराणनं इराकमधील अमेरिकी तळांवर हवाई हल्ले केले. इस्रायलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच. एका कमांडरला जिवंत जाळले. ते इस्रायलच्या संरक्षणासाठी लेबनॉनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली. नेतान्याहूंची माहिती. हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा हल्ला. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवला केले लक्ष्य. हिजबुल्लाहनं 7 क्षेपणास्त्र डागली. इस्रायलनं सर्व क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती. अमेरिकी सैन्याचा इराणवरील हल्ला सुरूच. अमेरिकी सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना केले लक्ष्य. अमेरिकी सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओही पोस्ट केलाय. इस्रायली सैन्यानं गाझामधल्या देर अल बलाह येथे डागले क्षेपणास्त्र. हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर 7 पॅलेस्टिनी जखमी. स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर. अमेरिकेचे F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा तर इराणमध्येच विकसित केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून ही मोहीम पार पाडली आहे. इराणी लष्कराचा दावा आणि माहिती. इराकच्या सुलेमानियामध्ये अमेरिकन तळावर हल्ला. अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला. हल्ल्यात कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातल्या नौरोजाबादमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला. गोदामाजवळील पोळ्यात हालचाल झाल्यानं हजारो मधमाशांचा लोकांवर हल्ला. घटनेत अनेक जण जखमी. बिलावर LPG चार्ज लावणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा निर्णय. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बिलावर LPG चार्ज, गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली बेकायदेशीर. अतिरिक्त आकारणीवर प्राधिकरणाची कठोर भूमिका. नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा. इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दृश्य. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.